नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, हॉल तिकीट बद्दल जे काही तुमचे प्रश्न आहेत ते प्रश्न इथे क्लिअर करतो। त्यांनी एमएससीच्या या ऑफिशियल वेबसाईटवर त्यांनी केलेलं काय बघा कार्य, सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला इथे 21 तारखेपर्यंत आपली कुठली परीक्षा असेल तर नोंदवण्यासाठी वेळ दिला होता। किती तारखेपर्यंत? 21 तारखेपर्यंत, 21 मे पर्यंत। विद्यार्थी मित्रांनो, इथे लक्षात घ्या, 21 मे पर्यंत इथे काय झालंय, नोंदवण्यासाठी वेळ दिला होता। म्हणजे 21 तारखेच्या 12 वाजेपर्यंत त्यांना ज्या काही रिक्वेस्ट आहे त्या ऍक्सेप्ट कराव्या लागत होत्या। जर आज संध्याकाळपर्यंत 6 वाजेपर्यंत हॉल तिकीट कुठल्याही परिस्थितीत एक तरी येईल, नसता काहीतरी सूचना आल्याशिवाय राहणार नाही। 21 तारखेच्या 12 नंतर ऑफिशियल काम बंद केलं। एकतर त्यांना अपलोड करायचं असतं तर दुपारीच केलं असतं, पण अपलोड करण्या अगोदर त्यांना सर्व लोकांची काय करावं लागेल, घ्यावं लागेल रे, की बाबा कुणाची कोणती परीक्षा आहे का, काय करावं लागेल हे निवारण, तक्रार निवारण उमेदवारांना लिंक दिली होती, बरोबर। या लिंकचा जर विचार केला, आता ती लिंक पण दिसत नाही। 21 तारीख गेली, 22 तारीख आल्यामुळे ती लिंक दिसत नाही। विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे आपल्याला आजचा अपडेट आजच्या 11 किंवा 6 वाजता तुम्हाला हॉल तिकीटचा बाबतचं अपडेट भेटून जाईल बघा। विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा कधी आहे, कधी कुणाचा पेपर आहे, हॉल तिकीटवर सर्व सिटी कोणती आहे याबद्दल सर्व डिटेल दिल्या जातील। आजच होईल, आजच नोटिफिकेशन येईल। याचं कारण म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी ठरवलेल्या वेळेत जर परीक्षा द्यायची ठरवली, म्हणजे 24-25 तारखेपासून जर ठरवली, तर 2 दिवस कुठल्याही शहरामधून ट्रान्सफर होता येतं। यासाठी आयबीपीएस कधीही कुणाचं नुकसान करत नाही आणि आयबीपीएस आजच्या या डेटला, 22 तारखेच्या डेटला हॉल तिकीटचं महत्वाचं नोटिफिकेशन मिळेल। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, चिंता न करता आपण आपल्या अभ्यासामध्ये गुंतावे। सोशल मीडियाच्या कोणत्याही प्लॅटफॉर्मवर काहीही आपल्याला ज्या का ऑथेंटिक माहिती नसताना कोणत्याही गोष्टीवर तुम्ही तुमचा वेळ न घालवता अभ्यासावर फोकस करा। आणि विद्यार्थी मित्रांनो, जाता जाता एक सांगतो, माझ्या आज सगळ्यात महत्वाचा दिवस समजावा लागेल, कारण आमच्या मॅडमचं सुद्धा पहिल्या राऊंड मध्ये, आमच्या क्लासमध्ये आधीच बोललो, 100% यावेळेस राऊंड मध्ये आपल्या मॅडमचं सिलेक्शन होणार आहे, कितीही जागा आल्या तरी। आणि आपल्या मॅडमचं सिलेक्शन झालेलं आहे, आमच्या मॅडमचं सिलेक्शन झालेलं आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, ते पण एकदम फर्स्ट लेवलला, फर्स्ट प्रिफरन्स नुसार सिलेक्शन झालेलं आहे। लगेचच आपली नियुक्तीपत्र वगैरे सगळे डिटेल सांगतो। तुम्ही पण येणाऱ्या भरतीमध्ये एवढा जोर लावा की आगामी काळामध्ये आपल्या माध्यमातून जे मार्गदर्शन घेतात त्या सर्व विद्यार्थ्यांचं आगामी भरतीमध्ये सिलेक्शन व्हावं हीच इच्छा व्यक्त करतो। आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचे मनापासून आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद मित्रांनो।